कळंब बसस्थानकचे रखडलेले काम, प्रवाशांचा जीव अक्षरशः टांगणीला। 3 वर्षापासून अर्धवट बांधकाम, मुख्य रस्त्यावर बस थांबे, अपघाताची भीती वाढली। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रशासनाला निष्क्रियतेचे आरोप। कळंब शहरातील नवीन बसस्थानकाचे बांधकाम गेल्या 3 वर्षापासून सुरू असले तरी कामाची गती अत्यंत संथ असल्याने प्रवाशांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। अपूर्ण बांधकाम, असुरक्षित परिसर आणि मुख्य रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या बसमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। मुख्य रस्त्यावरच बस थांबा, स्थानक परिसरातील मोठा भाग पत्रे लावून बंद करण्यात आला आहे। त्यामुळे काही मार्गावरील बसेस स्थानकात प्रवेश करतात, मात्र यवतमाळकडून येणाऱ्या तसेच नागपूर राळेगाव जाणाऱ्या बसेस थेट मुख्य रस्त्यावर उभ्या राहत आहे। हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून जड वाहनांची सतत ये-जा सुरू असते। परिणामी प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते। शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना याचा सर्वाधिक फटका बसत आहे। अपघाताची टांगती तलवार, वाहतुकीची कोंडी, अचानक थांबणाऱ्या बस आणि भरधाव धावणारी जड वाहने यामुळे येथे कधीही गंभीर अपघात होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिकांच्या मते प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे। ठेकेदाराची दिरंगाई की देखभालीचा अभाव? सूत्रांच्या माहितीनुसार नवीन बस स्थानकासाठी मोठा निधी मंजूर झाला असतानाही कामाची प्रगती समाधानकारक नाही। संबंधित ठेकेदाराच्या संथ कामगिरीमुळे प्रकल्प रखडल्याचे बोलले जात आहे। त्याचबरोबर देखरेखीचा अभाव आणि नियोजनातील त्रुटीही यामागे कारणीभूत असल्याची चर्चा आहे। नागरिकांचा संतप्त सवाल। राळेगाव, वडकी, जोडमोहा तसेच ग्रामीण भागातील शेकडो प्रवासी दररोज या स्थानकावर ये-जा करतात। वर्धा व नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते। एखाद्या प्रवाशाचा जीव गेला तर जबाबदार कोण, ठेकेदार की प्रशासन, असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे। मुख्य मुद्दे: 3 वर्षापासून बांधकाम रखडलेले बसस्थानकाऐवजी मुख्य रस्त्यावर बस थांबवणे, जड वाहनांच्या वर्दळीमुळे अपघाताचा धोका, प्रवाशांसाठी सुरक्षित प्रतीक्षा स्थळाचा अभाव, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी। कळंब शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढता प्रवासी ताण लक्षात घेता बसस्थानकाचे काम तातडीने पूर्ण करणे अत्यावश्यक झाले आहे। अन्यथा भविष्यात घडणाऱ्या संभाव्य दुर्घटनेसाठी जबाबदारी निश्चित करण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते। मारेगाव वार्ता, जावेद शेख, कळंब, यवतमाळ।